या पद्धतीने जर तुम्ही आर्टिकल्स लिहिलेत तर तुमचा एकही मार्क कमी होणार नाही। या ठिकाणी पहा, कोणत्याही शब्दाच्या अगोदर आर्टिकल लिहिताना खूप कन्फ्युजन असतं, बऱ्याच चुका होतात। त्याचं एक कारण आहे बघा, काय कारण आहे तर इंग्रजीमध्ये सांगितलेलं असतं की शब्दाचं पहिलं अक्षर जर AEIOU यापैकी जर एक असेल तर आर्टिकल एन घ्यायचं, परंतु या ठिकाणी या नियमानुसार थोड्याशा चुका होण्याची शक्यता असते। आता कसं ते बघा, आता या ठिकाणी बघा, इथं युनिव्हर्सिटी या शब्दाचं पहिलं अक्षर आहे यू, म्हणजे AEIOU यापैकी आहे, तरी सुद्धा इथं एन हे आर्टिकल येत नाही, तर इथं येतं अ हे आर्टिकल। आणि दुसरी एक गोष्ट बघा, इथं अवर याचं पहिलं अक्षर एच आहे, म्हणजे यापैकी नाही, तरी सुद्धा इथं येतं आर्टिकल EANN। मग असं का? आणि मग आपलं कधीही कन्फ्युजन होऊ नये आणि आपलं आर्टिकल चुकूच नाही, त्यामुळे काय करायचं बघा, लक्षात ठेवायचं की आपण हा शब्द कसा वाचतो, त्याचा उच्चार काय आहे। आता हा शब्द आहे APPLE ॲपल। बघा, आयुष्यात कधीही कोणत्याही शब्दाचा आर्टिकल चुकणार नाही। या शब्दाचा उच्चार काय आहे पेन, याचा काय आहे युनिव्हर्सिटी, आणि याचा आहे आवर। मग बघा युनिव्हर्सिटी आणि याचा आहे आवर। म्हणजे आपण काय करतो की जसा उच्चार करतो, आता याचं पहिलं अक्षर बघायचं, जो आपण उच्चार करतो त्याचं पहिलं अक्षर याचं आहे ॲ, म्हणजे हे आहे या स्वरामधलं। मग आता मला काय सांगायचंय की आपण जो उच्चार करतो ना, तर ते जर मराठी स्वर असेल तर एन घ्या, ते जर मराठी व्यंजन असेल यापैकी तर अ घ्या। बघा क्लिअर कट आहे, इथं यू आहे य, म्हणजे क ते ज्ञ मधलं आहे, तर तिथं ए घ्यायचं, म्हणजे अ म्हणतो आपण त्याला। आणि इथं बघा अवर अ आहे पहिलं अक्षर, उच्चार जसा करतो त्याचं पहिलं अक्षर बघायचं। मराठी स्वर असेल तर एन घ्यायचं, मराठी व्यंजन असेल तर अ घ्यायचं। आता इथं मराठी स्वर तर एन घ्यायचं, मराठी स्वर तर एन घ्यायचं। बघा इथं आहे प, मराठी व्यंजन तर अ घ्यायचं, अ घ्यायचं। बघा इथं पण मराठी व्यंजन अ घ्यायचं, मराठी स्वर एन घ्यायचं। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।